सुला वाइनयार्ड समोर आदिवासी संघटनाचे धरणे आंदोलन। आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना आणि उल गुलान कामगार संघटनेच्या वतीने सुला वाइनयार्ड कंपनी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। कंपनीत 5 ते 15 वर्षे काम करणाऱ्या स्थानिक तरुणांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले होते। त्यांच्या जागी नव्याने कामावर लागलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती दिल्याचा आरोप होता। या अन्यायाविरोधात स्थानिक तरुण व त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतलाय। आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अनेक संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। कंपनी प्रशासनाची चर्चा झाल्यानंतर 8 मार्च पासून सर्व कामगारांना पुन्हा कामावर घेत असल्याचं लेखी आश्वासन देण्यात आले। त्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। तर पहिली माहिती तुम्हाला अशी देतो की आपल्या नाशिकमधली सुप्रसिद्ध अशी सुला वाईन आणि जगभरामध्ये प्रसिद्ध असलेली सुला वाईन इथे काल आपल्या इथे जे कर्मचारी होते त्यांना काही माहिती न देता 21 जणांना काल काढून टाकलं। तर त्या संदर्भात आम्ही आज इथं मोर्चा काढला आहे आणि आमची मागणी एवढीच होती की त्या 21 जणांना तुम्ही कुठलेही इंटिमेशन न देता काढून टाकलं आहे तर त्यांना पहिले तुम्ही प्रथम त्यांना कामावर घ्या आणि जे 5-5, 10-10 वर्षापासून इथं कामाला आहे त्यांना सिनियरिटीनुसार तुम्ही त्यांना परमनंट करा। हे आम्ही या 2 महत्त्वाच्या मागण्या त्यांना सांगितलेल्या आहे। परत त्याचबरोबर असं सांगितलं आहे की जो काही कंपनीचा शेअर्स फंड आहे तो ह्या गावाला त्यांनी दत्तक घेतलेलं आहे, सावरगाव गावाला। तर ह्या गावामध्ये तो प्रॉपर त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि जर तिथं काम होतं आहे ते पण त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की निकृष्ट दर्जाचं काम होतं आहे तर ते काम पण व्यवस्थित झालं पाहिजे। ह्या 2-3 आमच्या मागण्या आहे आणि त्या मागण्यांचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही तुम्हाला 1 तासामध्ये जे पण काही 21 जणांना आहे त्यांना उद्यापासून आम्ही कामावर रजू करू आणि जे काही 10 वर्षापासून 5 वर्षापासून आहे त्यांना सिनियरिटीनुसार त्यांना परमनंट केलं जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। पण यानंतर जर त्यांनी आमच्या मागण्यांवर फक्त विचार केला किंवा चर्चा करून जर असा त्यांनी टाईम घालवला तर येत्या काळामध्ये हे आंदोलन फार मोठ्या स्वरूपाचं राहील आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणून आमच्या भूमिपुत्रांना न्याय आम्हाला मिळाला पाहिजे त्यासाठीच आम्ही हे लढतोय आणि आम्हाला आश्वासन आहे की राजू सामंत सर याच्याकडे लक्ष देतील आणि आमच्या मागण्या पूर्ण करतील। आता तुम्ही निवेदन दिलं, तुम्हाला 1 तासात काय उत्तर भेटतं त्याच्यावर? 1 तासामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलंय की तुम्हाला पुढच्या उद्या जे 21 जणांना काढलंय त्यांना उद्या आम्ही कामावर रजू करून घेऊ आणि जे काही सिनियरिटीनुसार ज्यांना परमनंट करायचं आहे त्यांना आम्ही त्यावर ते आश्वासन देत म्हणजे लिखित स्वरूपात देत आहे की आम्ही त्यांना आज उल गुलान कामगार संघटना या संघटनेच्या वतीनं सुला वाइनयार्ड यॉर्क कंपनी या 2 कंपन्यांमधून गेल्या अनेक 5-10 ते 15 वर्षापासून काम करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना या कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकलं आणि 1-2 वर्षापासून काम करणारे बाहेरचे जे तरुण आहे त्यांना यांनी परमनंट केलं। मग हा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांवर मोठा अन्याय आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उल गुलान कामगार संघटनेच्या वतीने या ठिकाणी 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या तरुणांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उल गुलान कामगार संघटना शांत बसणार नाही। आज 1 दिवसीय धरणे आंदोलन घेऊन आम्ही आमच्या मागण्याचं निवेदन लेखी स्वरूपात कंपनी प्रशासनाला दिलं आहे। यातून ते काय तोडगा काढतात त्यावर आम्ही संघटनेच्या वतीने पूर्व दिशा ठरवू आणि त्याचबरोबर इथं जर आम्हाला न्याय मिळाला नाही ही एक तर फक्त सुरुवात आहे, एक छोट्या स्वरूपात या कंपनीला इशारा आहे। या पुढे या कंपनीने तरुणांना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला दिला नाही तर या पुढचं आंदोलन हे उग्र स्वरूपाचं असेल आणि त्या सर्वस्वी कंपनी प्रशासन जबाबदार असेल। सामंत साहेब यांनी आजपर्यंत इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना गावाला न्यायच दिला आहे, त्यांच्याबाबत आम्हाला कुठलीही तक्रार नाही आहे। परंतु जे कंपनी व्यवस्थापन आहे हे कंपनी व्यवस्थापन माननीय सावंत सरांना प्रॉपर माहिती देत नाही आणि परस्पर एक मनमानी कारभार या ठिकाणी कंपनीचा चालला आहे। तर कंपनीचा मनमानी कारभाराला माननीय सावंत साहेबांनी कुठेतरी चाप लावावी आणि इथल्या गावकऱ्यांना आपण यापूर्वी वेळ देत होता तर वर्षभरातून आपण बाहेर असतात आपण किमान या गावकऱ्यांना वेळ द्यावापूर्वी जाणून घ्यावी। माध्यमातून आपल्या माध्यमातून माननीय सावंत सरांना विनंती करतो। आत्ता लेटेस्ट गोष्ट सांगायची झाली तर इथं सुला फेस्टिवल भरला होता। हे सुला फेस्टिवल चालू असताना मागच्या बाजूला डोंगराकडे मोठी आग लागली। कंपनी प्रशासनाचं कोणी व्यक्ती गेलं नाही तिथं
हे सगळे आमचे स्थानिक भूमिपुत्र होते, अशोक भाऊ असेल, त्यांची सर्व टीम असेल, त्यांनी ती आग विझवली. याचं कंपनीला कुठलं सोयरसूतक नाही. एवढं मोठं घटना घडली असती, ती घटना या स्थानिक भूमिपुत्रांनी वाचवली. त्याचं कंपनीला कुठलं सोयरसूतक नाही. उलट मग परत तरुणांना कामावरून काढून टाकलं. वेळोवेळी स्थानिक गावकरी, स्थानिक भूमिपुत्र कंपनीला सहकार्यच करत आले. जर तुमचं आणि यांचं बोलणं झालंय तर कुठलाही निर्णय घेताना त्यांनी यांचा किंवा तुमच्याशी बोलून घ्यायला पाहिजे का तिसऱ्या माणसाने काहीतरी किती रिक्वेस्ट केल्या सर? त्यांना 3 वर्षापूर्वीच सांगितलं, रिक्वेस्ट केला भरपूर, तुमचे पाय पडलो आम्ही तुमचे, असा विषय झाला सर. 3 वर्षापूर्वीच त्यांना सांगितलं होतं. जेव्हा पिंपळगावची फर्स्ट टीम आपण जे 8 मुलं परमनंट केले, त्या मुलांच्या अगोदर या मुलांचा नंबर होता. म्हणून मी युनियनचं नाव जे घेतो ना, युनियन असेल, स्टाफ असेल, ऐका ना सर, ऐका. तुमचं आणि गोरखचं किंवा तुमचं आणि माझं बोलणं झालं तर निर्णय घेताना आपण घेतला पाहिजे, बाकीच्यांनी नाही घेतला पाहिजे ना. हे बघा, आम्हाला सामंत सर खूप महत्त्वाचे आहे. त्या माणसाने जे आमच्यासाठी केलेले आहे, आम्ही त्यांच्याकडे बघून हे सगळं आम्ही दाखल करून घेतले असते. ते लोक त्यांच्यावर होते, 2 गुन्हे दाखल तर आमच्यावर होते. आम्ही चांगल्या कामासाठी करणार आहे. झाला गुन्हा दाखला, पण उद्या मला उत्तर द्यावं लागणार आहे. उद्या मला पण विचारणार आहे. उद्या आर एस काय म्हणतील, गावातला मुलगा कोण येतो, एकदा समोर उभं काय रे, म्हणजे तुझा काय प्रॉब्लेम आहे, मी काय उत्तर सांगू त्यांना, काय बोलू त्यांना, काय स्टोरी काय सांगायची त्यांना. प्रयत्न केले त्या सरांशी मला थोडंसं बोलायचं आहे. आम्ही प्रयत्न पण केले कोणाकडून, कोणाच्या माध्यमातून, पण मला माहिती आहे खाली मॅनेजमेंट शिवाय बोलल्याशिवाय वरती माझं काही काम होणार नाही. सगळ्या काही गोष्टी अशा असतात, पण असली तर आम्हाला वरती जाण्यात मजा आहे. सांगा बरं, या 5 वर्षात आर एसने आमच्याबरोबर कधी मिटिंग केली सावरगाववाल्यांबरोबर? सांगा तुम्ही, झाले नाही का? पण शेवटी आमच्या काय, मी काय म्हणतो, आमच्या वैयक्तिक काय अडचणी असतील, आम्ही हे बघा, म्हणजे त्यावेळेस आम्ही सुलावांच्या पडत्या काळात आम्ही बरोबर होतो सुलावांच्या. तुम्ही सांगा, आज स्थानिक माणूस आम्ही सगळे खंबीर उभे राहतो इथं. बाहेरचे माणसं कोणी येतात का सर इथं? बाहेरचं माणूस ते ऐका 2 मिनटं, म्हणजे जे लोक बाहेरचे येतात आम्ही स्वतः रिक्स घेतो का, हे भाऊ आमचा एरिया, आमच्या एरियात काय करायचं नाही. जे काय असं आता टॅक्सीवाले आले, ते टॅक्सीवाल्यांना जे लोक आले पत्र घेऊन, ते कसे परत गेले तुम्ही मला सांगा, कोणामुळे गेले परत? जे टॅक्सीवाले आले ते जे सिमेंटचे पाईप आणले होते ना टाकण्यासाठी, चेंबरसाठी, अशोकृष्ट पाईप आले होते समजा, निकृष्ट नव्हते, छोटे होते, फक्त साईज छोटी होती. बरं, म्हणजे आता तुमचं म्हणणं आहे निकृष्ट नव्हते, छोटे होते. छोटे होते तर ते मोठे टाकायला लागत होते, असा विषय होता तो. पण मग हा मुद्दा, पण पैसे गेले ना कंपनीचे. पैसे माझे गेले ना, तुमचे नाही गेले, ते आमचे पैसे गेले. तुम्ही दाखवले, दाखवता नाही, तो मुद्दा बाजूला ठेवा, ते पाईप हे बघा, राहता राहिला प्रश्न प्राधान्याचा. आज सुद्धा आम्हाला कुठेही गरज पडली तर आम्ही गावातल्या लोकांना पहिले प्राधान्य देतो. तुम्ही मला एक काम करा, मला एक यादी आणून द्या की गावातले कुठले लोक आमच्याकडे नोकरी मागायला आले, आमच्याकडे जागा होती आणि आम्ही दिली नाही. तर 3 महिन्यातून कमीत कमी आर एस बरोबर आमच्या गावाची मिटिंग व्हायला पाहिजे. हे बघा, राजीव सामंत पूर्वी 4 महिन्याने द्या, 6 महिन्याने द्या, 1 वर्षाने जरी मिटिंग झाली ना तरी आम्हाला चालेल. वर्षानंतर माणूस परमनंट साधारणतः हॉस्पिटॅलिटीमध्ये 3 ते 5 वर्षानंतर माणूस परमनंट होतो. आता या मिनिटाला 3 माणसं अशी आहेत की जे 5 वर्षापेक्षा त्यांना जास्त काळ झालेले आणि ते परमनंट झालेले नाहीये. पण हे सावरगाव दत्तक घेतलेलं आहे. म्हणजे हे बघा, आज पण चला, मी आता दादांना दाखवली काय जी परिस्थिती, म्हणजे ते झालेल्या गोष्टी कशा घडलेल्या आहे. प्रॉपर जे काम व्हायला पाहिजे ना ते कामच होत नाही. जो फळ आपण व्यवस्थित केलेले आहे, बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित चालू आहे. पण आमचा मेन प्रश्न आहे तो रोजगाराचा. जर आम्हाला रोजगारामध्ये गावाला असेल तर मग आमचं काय विषय नाही. जर आज इथं रोजगारासाठी बाहेरून माणूस येऊन काम करत असेल तर मग आमच्यासारख्याने काय त्या गोष्टी आपण ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.